बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे बच्चा, है ना? तो आज के लिए मैं बस माफ़ी चाहूँगा यार, है ना? क्योंकि कैसा है, जो पर्टिकुलर प्रॉपरली जो जिस वजह से मैं दिखता हूँ, है ना? वो कैमरा मैं आज क्लास में ही भूल गया, है ना? उसके वजह से प्रॉपरली मैं नहीं दिख पाऊँगा, लेकिन मेरी आवाज़ ज़रूर सुनाई देगी, इतना पक्का, है ना? प्रॉपरली, ओके? तो देखो जो भी है, जो भी चीज़ होती है अच्छे के लिए होती है, ऐसा मैंने सुना था। तो चलो आज भूल गए अपन, कैमरा तो अच्छे के लिए हुआ होगा, जो भी चीज़ है ना? तो देखो, कल जो हम लोगों ने टेस्ट लिया था, कल नहीं, सॉरी, सॉरी, आज जो हम लोगों ने टेस्ट लिया था ना बच्चा, उस चीज़ का मैं एक्सप्लेनेशन मैं आपको देना चाहूँगा। बहुत से मैं बच्चों से यार नाराज़ हूँ यार। पता नहीं, कहीं न कहीं शायद ऐसे बोल सकूँगा मैं कि वो मेरी ही गलती है, जिसकी वज़ह से शायद मैंने आपको बराबर पढ़ाया नहीं होगा और उसी बुनियाद पे आप लोग इतने कम मार्क ला रहे हो। है ना? बस मैं टॉपर का भी नाम, 3 टॉपर का नाम लेना चाहूँगा। आज अपने 3 टॉपर कौन से हैं रे बच्चा? आज अपने 3 टॉपर है, एक है अंकिता, ओके? अंकिता, उसको आया है, उसको आई थिंक 96.25 पर्सेंटाइल कुछ तो भी है, अंकिता, ओके? आणि दुसरी होती आपली कोण? मानसी नाही, मानवी, मानवी, ठीक आहे. हे अंकिता बीडमधून होती वाटते. बीड आहे की शायद अकोला आहे, थोडंसं विसरलं मी, ओके? है ना? आणि मानवी आपली ही लाखांदुराचीच, है ना? लाखांदुर, इसको शायद 92.30 कुछ तो भी परसेंट है, ऐसा है। ये सेकंड टॉपर है और तीसरा अपना था आज का 87 परसेंटाइल वाला। आज बहुत बच्चा मैं समझ नहीं पा रहा, योग, ठीक है? ये 87, ये 3 ही बंदों को अच्छे मार्क मिले हैं। बाकी तमाम सारे के सारे बच्चे पता नहीं, मैं प्रॉपरली आज देख नहीं पाया कि आपका रीज़निंग में गलत हुए ज़्यादा या एप्टीट्यूड में गलत हुए, मैथमेटिक्स में या पर्टिकुलर मराठी में गलत हुए करके, है ना? तो कल देख लेंगे, जिस बच्चे को कल आप एक काम कीजिएगा, अपना पेपर भी, ओके, अपने मार्कशीट भी, जो भी है वो सारे के सारे कल लेके आइएगा। आधा से पौन घंटा मैं उसी पे डिस्कस करना चाहूँगा, ओके? तो देखो, जो पेपर हुआ था ना बच्चा, उस चीज़ पे थोड़ा-सा फ़ोकस कीजिएगा अभी, किस हिसाब से कि सिर्फ मैथमेटिक्स, देखो रीज़निंग का हिस्सा तो मैं देख रहा हूँ आपको कि रीज़निंग अच्छा आ रहा है। मराठी पण छान व्यवस्थित थोडंसं येतच आहे. गणितामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे. प्रॉब्लेम इन द सेन्स कसा, काही ना काही बारीक-बारीक तुम्ही मिस्टेक करत आहात, ओके? तर बघा, त्या पर्टिक्युलर ओव्हरऑल आता बघा मी सांगतोय तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन सगळ्यांचं, ओके? चला, निकालो बच्चा आपके रजिस्टर, पेन और प्रॉपरली पेपर, और पहला सवाल देखिए बच्चा 41, ठीक है? 41, 41वां प्रश्न बघा. 41वां प्रश्न काय आहे रे? अरे पुरा चिल्लर प्रश्न आएगा, मी खरं सांगतो. हे असे प्रश्न आले गेले ना, तर भाई सच बता रहा, एक नंबर काम हो जाएगा अपना, है ना? बघा काय, की दर साल दर शिकडा 5% सरळ व्याजाने तुमच्याकडे प्रश्न आहेत. मला प्रश्न लिहून द्यायची गरज नहीं. मैं फक्त उत्तर लिहून देता है, हाँ? जो अपने क्लास का हिस्सा है, जो अपने साथ जुड़े हुए हैं, उनको ऑलरेडी पीडीएफ फाइल और ऑलरेडी उन लोगों के पास पेपर हाथ में है, ओके? तो वो खोल के बैठिएगा और ओवरऑल 41 एग्जाम्पल के तरफ गौर दीजिए. काय म्हणते, की दर साल दर सेकडा 5% सरळ व्याजाने, म्हणजे दर तुमच्याकडे किती आहे रे? दर आहे 5%, ओके? आणि त्याच्यानंतर म्हणते सरळ व्याजाने 1500 ची रक्कम किती वर्षात? 1800 रुपये म्हणते म्हणते. अगं 1500 ची रक्कम म्हणजे हा काय? मुद्दल म्हणते 1500 बया, ठीक आहे? आणि होईल म्हणते. होणे म्हणजे काय आहे रे ते? होणे म्हणजे काय? तर रास आहे. तुम्हाला दिली काय आहे? रास. किती आहे रे? किती आहे? किती आहे? कुठे गेला? कुठे गेला प्रश्न? 1800 1800 रुपये तुमची रास आहे. ओके. अब आपको क्या पूछा गया है, की किती वर्षामध्ये, म्हणजे कालावधी तुम्हाला विचारत आहे तो. सीधा-सीधा कालावधी विचारून राहिला. काही टेंशन घ्यायची गरज नहीं है बच्चा, इसमें सच बता रहा मैं. देख बच्चा, देखो, 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 कुछ नहीं है इसमें, इसमें देखो क्या है, कि कालावधी काढायचा आहे रे तुम्हाला. कालावधी बघा, देखो एक चीज याद रखना, बहुत से बच्चे भिड़ जाते हैं किस हिसाब से, की सरळ व्याज बरोबर काय? तर रास मायनस व्याज. म्हणजे सगळ्यात आधी सरळ व्याज काढतात, मग त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करतात, मग उत्तर काढतात. तसं टाईमपास करत बसायचं नाही. रास तुम्हाला दिली आहे ना, रासचा डायरेक्ट फॉर्म्युला लावायचा. रास बरोबर काय? तर रास बरोबर मुद्दल गुणीला, आठवा आपले जे सगळे क्लासचे मुलं आहेत त्या सगळ्यांनी बघा, मी सांगितलंय. रास बरोबर काय? मुद्दल गुणीला 100 गुणीला सॉरी, सॉरी, 100 अधिक दर का. माहित आहे ना, दरोका आपला, ठीक आहे, ठीक आहे, भागीला 100 रे बच्चा, ओके. आता द म्हणजे काय? दर साल दर सेकडा. क म्हणजे काय? कालावधी, ठीक आहे. मू म्हणजे काय? मुक्काम पोस्ट नाही, मुद्दल. रास म्हणजे काय? तर रासच बापा. ठीक आहे. रास किती आहे? 100 नाही, 1800 रुपये, ओके. मुद्दल किती आहे? पाय, 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 मुद्दल. वैल्यू पुट करा फक्त, ठीक है? 1500, ओके. और दूसरा मैं अगर सपोज देखूंगा तो ये 100
प्लस दर का किती आहे दर का तर 5 गुणिला क किती रे क जसंच तसा गुणिला हा क कारण की आहेच नाही आपल्याकडे भागीला किती 100 मांडणी करता आली पाहिजे हे लक्षात ठेवा रे ठीक आहे 0 0 0 0 मेला बच्चा ठीक आहे तर काय उरला 1800 बरोबर काय तर 15 गुणिला 100 अधिक 5 क बस 5 क म्हणजे 5 कच राहील तो ठीक आहे आता मला एक गोष्ट सांगा सरळ सरळ आता हा 15च्या फाड्यामध्ये येतात ना बघा 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 तुम्हीच बघा 3 5 15 आणि 3 6 18 बस हे कटतात एक नंबर आता याला 5 ला इकडे आण ना का हा 600 भागीला 5 बरोबर 100 अधिक 5 क आठ मला एक गोष्ट सांग 5च्या फाड्यात 60 येतात की नाही येतात ना का 5 1 5 आणि 5 12 जा 12 पंचे 60 होते बरं ठीक आहे ना है ना हा किती 120 झाले ओके आता उरलंच काय रे फक्त बघ बरं काय उरलंय 120 बरोबर 100 अधिक 5 क आता हा बिचारा 100 इकडे आला तर काय झाला 120 मायनस 100 बरोबर काय तर 5 क कालावधी आहे हा आपला हा सगळं कालावधीवाला खेळ आहे तर म्हणा 5 क काळजी काळजी हा तर 120 मधून 100 गेला सर 20 आणि हा का 5 गुणिला का मला सांग 5 1 5 न 5 काय झालं उत्तर तुमचं 4 वर्ष खटाक रपाकचे आन्सर आहे अच्छा ठीक आहे याचं उत्तर बघा तुम्ही काय तुम्ही टिक केलं कोणाकोणाचं बरोबर होतं कोणाकोणाचं चुकलं म्हणून ओके ओव्हरऑल देख लीजिए बच्चा ठीक है अब देखो क्या दुसरा प्रश्न काय होतं रे पटपट बघा दुसरा प्रश्न काय होतं दुसरा प्रश्न आहे की 720 चे मूळ अवयव सांगा म्हणते ती माग खराब 720 चे मूळ अवयव ठीक है अब मेरे को एक बात बता पर्यायावरूनच सांगू शकतो आपण बघ हा पर्यायावरून सांगू शकतो का पर्यायावरून बघ 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 पर्यायावरून बापा 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 720 म्हणजे 72 सी आंसर है बच्चा इसका देखो कैसे निकालना है देखो 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 कैसे निकालना है सबसे पहले तो 7 से 20 खटाक अब मुझे एक बात बताओ मूळ अवयव तुम्हाला काढून देणे आहे बरोबर आहे 7 से 20 पैकी हा शून्याला सोडून द्या थोड्या वेळासाठी कारण की शून्य तिकडे येणारच आहे 72 कशामध्ये येते हा विचार करा 72 कशामध्ये येते 9 8 जा 72 येतो ना बस कामच खतम 9 8 जा 72 आणि 0 बघा लवकरात लवकर कसा काढाल तुम्ही हा सांगत आहे मी ठीक आहे 9 8 जा 72 झाला आणि हा शून्य तर 100% राहीलच कारण की 9 8 जा 72 0 येतेच ना रे डिवाइड करण्याच्या याच्यामध्ये अंशी कुठे येते सांग बरं 8 10 80 ठीक आहे आणि 10 कुठे येते सांग बरं 10 म्हणजे काय तर 5 दुने बस खुश हो जाना नाही हा उत्तर नाही आहे तुमचा पाय सांगतो आता 5 गुणिला 2 ठीक आहे अब मेरे को एक बात बता 9 म्हणजे दुसरं तिसरं काय नसून काय असते 3 गुणिला 3 8 म्हणजे दुसरं तिसरं काय नसते 2 इंटू 2 इंटू 2 आणि हा 5 म्हणजे का 5च आणि हा 2 आता मांडणी कर कशामध्ये असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉरी डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर मध्ये ठीक आहे चढत्या क्रम मध्ये सर्व सगळं छोटे छोटे कोणते आहेत 2 2 2 4 वेळा आहेत 2 गुणिला एंट 2 एंट 2 4 झाले आणि मग त्याच्यानंतर 3 किती वेळा आहेत 2 वेळा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर 5 तर हा बघा कुठे आहे आकडा 4 वेळा 2 कुठे आहेत रे 1 2 3 4 वास बघा दुसरं तिसरं काय बघायची गरजच नव्हती रे तुम्हाला पहिले 4 हे गुन्हा 2 कुठे आहेत हे जर तुम्ही बघितला ना समोर जायची गरजच नव्हती आपल्याला समझ का ठीक है ये बघा अगर सपोज जैसे टीचर बोलते हैं यार बहुत से जगह पे ये बोला जाता है कि शुरुआत 2 से करो क्यों शुरुआत 2 से करो दिमाग खराब अपने को जल्द से जल्द आंसर आना चाहिए कि नहीं आना चाहिए है कि नहीं ठीक है तो इस हिसाब से सोचो बच्चा कुछ नहीं है मैं सच बता रहा हूं पूरा चिल्लर काम है इसमें ओके चलो देखो नेक्स्ट एग्जाम्पल देख रहे बच्चा पूरा एकच नंबर काम का काही जात टेन्शन नाही घेवायचा पाय तिसरा प्रश्न बहुत सोपा होता सी ही संख्या 120 पेक्षा 25% जास्त आहे म्हणते मी म्हणतो का नाही पाय काय म्हणत आहे की बी ही संख्या सी या संख्येपेक्षा 10% लहान आहे आणि सी ही संख्या 120 पेक्षा 25% जास्त आहे तर बी कोणत्या संख्या असेल बी कोणती संख्या असेल म्हणते अरे मला एक गोष्ट सांग सीधा ऑप्शनच्या हिशोबाने नाही करत आहे मी थोडा बघा या पद्धतीने सांगतोय की सी ही बघा काय म्हणतोय तो सी ही संख्या जे नंतरची संख्या आहे त्याच्याबद्दल विचार करा सी ही संख्या 120 पेक्षा 25% जास्त आहे मान्य कराल सी ही संख्या आहे ना पुन्हा सी ही संख्या 120 पेक्षा 25% जास्त आहे म्हणजे ती जर 100 असेल 25% जास्त म्हणजे 125 राहणार बरोबर आहे तर 120 ही संख्या जर काढायची असेल तर उत्तर किती हाच तर विचारलोय रे हाच विचारलाय तुम्हाला म्हणजे आरामसे तुम्हाला सी ही संख्या भेटून जाणार कसं काढाल तिरपा गुणाकार हे सी संख्या राहणार हा म्हणजे सी बरोबर किती तिरपा गुणाकार कर रप इंटू 125 भागीला
100 शून्य शून्य मेला. ठीक आहे रे. आणि आता बघ 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 लवकर 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 बघ. 2 कितीचा सॉरी 5 2 जा 10. ठीक आहे. आणि 5 2 जा 10 आणि 5 जा 25. 2 1 जा 2 6 जा 25 सक 150 खत्म. सी ची व्हॅल्यू किती आली? 150 आली. सी ची विचारली होती की बी ची विचारली आहे रे? अरे बी ची पण विचारली आहे. तर मला एक गोष्ट सांग, बी ही संख्या जे तुम्हाला दिलं आहे त्याच पद्धतीने विचार करा. बी ही संख्या सी म्हणजे किती? सी पेक्षा आणि सी आपला आत्ताच किती आला रे? पाय, पाय, पाय. सी आपला आत्ताच किती आला? 150. म्हणजे या सी पेक्षा 10% लहान आहे. अरे असाच विचार करायचा आहे, काही नाही आहे यामध्ये. ठीक आहे? तर आता मला एक सांग, सी अगर सपोज बी ही जी संख्या आहे, सी पेक्षा 10% लहान आहे, तर जर 100 असेल, 10% लहान म्हणजे 90 असेल. आणि सी बिचारी आहे किती स्वतः? सी बिचारी आहे किती स्वतः? तर 150. तर मग ए किती राहणार? बी किती राहणार? हाच प्रश्न आहे. समजलं? बस तिरपा गुणाकार करा. 150 गुणिला 90 भागीला किती रे? 100 0 0 0 0 मेला 15 नाही 135. 135 तुमचा उत्तर आहे की नाही आहे? आहे. सी बघा, सी होता. काय बात क्लिअर आहे बच्चा? 135 तुमचं उत्तर हां. प्रॉपरली समजून घ्या कोणती गोष्ट आहे. हे आत्ताच मला वाटते या टक्केवारीच्या ह्याच्यामध्ये मी हे पूर्ण बेसिक तुम्हाला सांगितलं आहे. ते इम्पोर्टंट गोष्टीमध्ये. आज मी तुम्हाला मगाशीच त्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून ठेवलेलं होतं रे, की अशा प्रकारचे प्रश्न 100% येणार आहेत म्हणजे येणार आहेत. तुम्हाला आता मांडणी करता आलीच पाहिजे. हे लक्षात घ्या. ठीक है? समझत है कि नहीं समझत है? ठीक है? उसी हिसाब से प्लानिंग करोगे, ये समझ जाना कि यार आपको 100% आना ही है मतलब आना ही है। समझ रहे हो बात को? ठीक है? तो देखो बच्चा नेक्स्ट एग्जांपल देखो, चौथे एग्जांपल की तरफ जा रहा हूं मैं. चौथा मतलब कोणता? 44वा. 44वा प्रश्नाकडे बघा रे. 44वा प्रश्न काय म्हणत आहे, की एक चौरस व एक काटकोन, चौकोन यांची परिमिती समान आहे. अरे वाह, 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 वाह! डायरेक्टली एक पॉइंट में ही उसने पूरा का पूरा राज खोल दिया. जे चौरसाची पाय रे, चौरसाची जे परिमिती आहे ना, ठीक आहे? चौरसाची परिमिती हे बरोबर आहे बिलकुल. कोणाच्या? आयताची परिमिती सोबत. आयताची परिमिती सोबत. ठीक आहे? आणि मग अजून काय म्हणणं आहे त्याचा? दिमाग खराब का म्हणत आहे रे तो? दी चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर आहे म्हणते. चौरसाची बाजू किती आहे? 24 सेंटीमीटर. ठीक आहे म्हणा. तर काटकोना चौकोनाची लांबी 32 मीटर असेल म्हणते. लांबी 32 मीटर आहे म्हणते. तर त्याची रुंदी अरेरेरेरे! ठीक आहे. रुंदी किती राहील म्हणते आम्हाला सांगा. अरे मला एक गोष्ट सांगा सीधा. चौरसाची परिमिती काय असते रे? सगळ्यांना माहित आहे चौरसाची परिमिती काय? 4 गुणिला बाजू. दिलंच आहे तुम्हाला काजू. ठीक आहे? आणि आयताची परिमिती काय आहे त्याची? 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. खतम काम. आता पाय बाजू फुटकर किती का? 24 आणि 2 लांबी पाय किती आहे? दिला आहे तुम्हाला पाय 32 आणि रुंदी तुम्हाला विचारलं तर तो बाबा तो तर काढूनच द्यावा लागेल का? फुकटचे मार्क भेटेल का तुम्हाला? नाही. आता पाय मला एक गोष्ट सांग. इक्वल टूच्या लेफ्ट आणि राइट मध्ये असलेल्या अगर सपोज अंक एकमेकांसोबत काढत असतील तर काटा पहिल्या फुर्सतमध्ये 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि 24 दुने किती होतात जी? 48. एकच नंबर. अरे पाय ना का 4 2 जा 8 2 2 जा 4 खतम. आता हा 32 अधिक रुंदी. मला तुम्ही म्हणाल सर 1 कोटी गेला. बया 1 गुणाकारात आहे ना का? 1 इंटू काही कर तेच संख्या राहणार आहे. आता 32 इकडे प्लस आहे तिकडे जाईल तर काय होणार? 48 मायनस 32 रुंदी किती होणार? 48 अधिक 32 म्हणजे किती होते? बया 16 मीटर तुमचा उत्तर. काय? तर रुंदी. ठीक है? अब देख लो आपको अपने हिसाब से किसका आंसर मेरे ख्याल से बी है. ठीक है? बी मध्ये ऑप्शन मध्ये है. ओके? तो ध्यान दे बच्चा कुछ नहीं है. बच्चा सच बता रहा मैं. पूरा चिल्लर सवाल रहते हैं. बस अपना बेसिक अच्छा रखिए. सच बता रहा बहुत बेहतर हो जाएगा. ओके? तो देखो बघा 45 का म्हणते का 45 प्रश्न? आता 6 अंकी कमाल संख्या. वाह, 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 वाह! एक नंबर. 6 अंकी कमाल संख्या व 5 अंकी किमान संख्या यांच्यातील फरक. आता हे काही सांगायची गोष्ट आहे का? हं? तर 6 अंकी कमाल संख्या. आता बहुत मुलं इथं कन्फ्यूज होतात. ठीक आहे? कमाल संख्या म्हणजे काय होते? दिमाग खराब त्यांना माहीतच नाही. बघा कमाल संख्या म्हणजे मोठ्यात मोठी संख्या होते या लक्षात ठेवा. मोठी संख्या, सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या. ठीक आहे? आणि किमान म्हणते 5 अंकी किमान संख्या. किमान संख्या. आता किमान संख्या म्हणजे माहीतच नाही राहील तर झाला ना सत्यानाश. किमान म्हणजे काय? कमीत कमी. कमीत कमी संख्या. ठीक आहे? आता चला 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे रे? तर नाव. आणि 5 अंकी
काय म्हणतात लहानात लहान संख्या कोणती राहते? तर या 2, 3, 4, 5 राइट यांचा फरक म्हणजे मायनस म्हणते. हा इतका सोपा कायसाठी दिलं असेल गण्यानं? हा 9 शून्य 9, 9 शून्य 9, 9 शून्य 9, 9 शून्य 9, 9 1 8 अन् हा 9 उत्तरम. कोणता पर्याय? डी तरम. उत्तर. समजला का जी? पहा, 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 पहा. नेक्स्ट एक्झाम्पल 46वा प्रश्न पहा रे. बघा 46वा प्रश्न बघ रे बापा. हा तर ओकटाच दिसते. दुपारी 3:15 अच्छा 3:15 वाजता प्रवास पूर्ण झाला. जर 1/2 तास प्रवास केला तर प्रवास किती वाजता सुरू झाला? हं, हं, हं. तास प्रवास केला. अच्छा किती वाजता सुरू झाला आणि किती वाजता किती तास प्रवास केला? तो तेवढाच गोष्ट आहे ना का? हां? आता मला एक गोष्ट सांग, किती वाजता प्रवास पूर्ण झाला? अच्छा पूर्ण झाला म्हणते. पूर्ण झाला. केव्हा प्रवास पूर्ण झाला? बघा, पूर्ण झाला. पूर्ण केव्हा झाला रे प्रवास? 3:15 मी म्हणतो का? नाही हा प्रश्न म्हणते का? हां. थांब, हा बरोबर लिहिलं नाही का? बघ 3:15 सुरू झाला. ओके. अब मुझे एक बात बताओ 3:15 जर सुरू झाला, तर 3 तास प्रवास केला. तर लागणारा प्रवासाला कालावधी. किती कालावधी लागला रे त्याला? किती कालावधी लागला? आता जनरली इथं मुलं काय कन्फ्यूज होतात बघा हां. 3 मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. हा तासामध्ये नाही आहे ओव्हरऑल. हा 3 तास तर 100% आहे. पण हा 1/2 ला पण तासामध्ये रूपांतर करावं लागते. हा विचार कर. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं 1/2 खूप आपण लिस्ट बनवलेली आहे बरं. माहीत आहे ना? कुठे? आता मला वाटते अभी अभी जिस मेरे ख्याल से तीसरा या सेकंड लास्ट वीडियो होगा, जिसमें मैं सारे के सारे ह्या वेडे रिगार्डिंग मी सांगितलं है। अगर सपोज़ आप लोगों ने देखा नहीं होगा तो वो वीडियो जाके देख लीजिए बच्चा, है ना? उसमें सारे डिटेल बताया गया है ना? की किस हिसाब से आप इसको समझोगे करके. तर अर्धा म्हणजे दुसरा तिसरा काही नाही तर 30 मिनिटं असतात. किती मिनिटं असतात? 30 मिनिटं. तर हे 3:30 म्हणजे हे काय 3:30 म्हणजेच काय? तर 3 तास. 3 समजलं का? हां, आलं पाहिजे रे. तेव्हाच तुम्ही याला करू शकाल, नाही तर पॉसिबल नाही. ठीक आहे. तर किती आता तो विचारत काय मग आता तुम्हाला सरळ-सरळ? आता तो असं विचारत आहे, तर प्रवास किती वाजता सुरू झाला असेल? तर बापा याच्यातून मायनस कर ना का सीधा-सीधा. उत्तर. समजलं? आता मला सांग असं नको कराल 15तून 30 ह्याच्यात म्हणून 30 मधून 15 याला सत्यानाशच काम होईल पुरा. वैसा नहीं होता बच्चा. ठीक है? तसा होते का कधी? तसा करावचा नाही. अच्छा 1 मिनिट बच्चा. अब देखो बच्चा देखो सबसे मेन चीज. आता या 3 मधून आता बघा समोर आता तुम्ही इथून घेणार तर अजून चुकीचा होऊ शकतो. बरोबर आहे? तर अशा वेळेस काय करायचं या 3:15 तुम्ही 24 तासाच्या घड्याळीमध्ये रूपांतर करू शकता किंवा काय म्हणतात रेल्वेच्या घड्याळीमध्ये रूपांतर करू शकता. तर रेल्वेची घड्याळ काय होते रे? जर 3.15 म्हणजे 12 त्यामध्ये मिक्स करा म्हणजे काय? 15.15 आणि यामधून 3.30 वजा करा. आता हा 15तून 30 जात नाही. म्हणून मग इथून उधार घ्या. उधार घेणं म्हणजे काय? 15 तास होते तर 14 तासच होणार. इकडे काय उधार येणार? ओव्हरऑल 60 उधार येणार. समजलं का? आता हा 60 आणि हा 15 म्हणजे किती झाले रे हे? 60 आणि 15 हे झाले तुमचे 75. क्या ये बात क्लियर हुई क्या बच्चा? क्या ये बात क्लियर है सभी को? ठीक है बच्चा. देखो, देखो. तो 5 शून्य गेला 5, 7 गेला 4 आणि 14 गेला 11. 11:45 वाजता त्यांनी प्रवास सुरू केला होता आणि तो पर्याय आहे तुमचा बी. खलास. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? प्रॉपर इसको एक बार और सुन लीजिएगा, आपको समझ में आ जाएगा. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट इथे होता 3/2 तास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 3:30 वाजा असा आहे. कालावधी म्हणजे 3:30 तास त्याला म्हणतात. ओके. अब नेक्स्ट. नेक्स्ट देखिए बच्चा कुछ नहीं है मैं सच बता रहा आप लोगों को. देखो, देखो, देखो कुछ नहीं है रे. 47 आता बघा 47वा प्रश्न काय आहे? बघा, बघा 47वा प्रश्न काय म्हणते, की पक्षाच्या थव्यातील 1/4 पक्षी एका नदी किनाऱ्यावर आहेत. ओके, ठीक आहे म्हणा. थव्यापैकी 1/5 पक्षी घरट्यात आहेत. उरलेले 33 पैसी म्हणतो पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत. जर घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती? घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या मग सांगा म्हणते. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला एकूण पक्षी माहीत आहेत का? ऐसा एग्जाम्पल किया है आपण. एकूण पक्षी माहीत आहेत का? नाही. लिहिणं का? जे गोष्टी माहीत नसतात आपल्याला, तर एकूण पक्षी म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून एक्स. एक्स बाबा. अरे योग बाबा समझ में आया क्या? हैं?
एकूण पक्षी दुसरं तिसरं काही नाही तर एक्स असतात. ठीक आहे, मानायच्या, समजायच्या, हे समजण्यावाल्या गोष्टी आहेत. तर मला सांग, नदी नदी किनारी किती आहेत? 1/4 एकूणचे आहेत. तर नदी किनारे काय होणार? नदी किनारी म्हणजे जो काय असतील नदी किनारी पक्षी किती आहेत रे? याच्या 1/4 म्हणजे एक्सच्या एकूण पक्षींच्या म्हणजे काय? एक्स भागीला 4. 1/4 1/4 रपाक से तुमच्या दिमागात आलं पाहिजे 1/4 होते. ठीक आहे, तर एक्सच्या बघा एक्सच्या 1/4 म्हणजे 1/4 ना, 4 म्हणजे गुणाकार म्हणून डायरेक्ट काय एक्स गुणीला 1/4 म्हणजेच x/4 होते ना रे. हा इतकं लिहिना टाइमपास नको कराल. रफ से ऐसा फटाक से ये फटाक से आपके दिमाग में आ जाना चाहिए कि मुझे ऐसा लिखना है करके. ठीक आहे, आणि घरट्यात किती होते? 1/5 कोणाच्या? एकूण पक्षीच्या. बस खतम काम. घरट्यात 1/5 म्हणजे काय? 1/5. खतम, कामच खतम. आणि अन्नाच्या शोधात किती गेले का? शोध यात्रेवर गेले किती? तर 53 नाही 53 नाही 33 आहेत वाटते है ना? किती? 33. ठीक आहे बच्चा. तर मला एक गोष्ट सांगा आता सीधा-सीधा. देखो बच्चा समझ में आया यहाँ तक? आता मला एक सांगा, शोध यात्रेसाठी किती लोकं गेलेत रे? शोध यात्रेसाठी गेले आहेत 33. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, जे काही आहे प्रमेयावर आहे, यावरच सगळं काही खेळ आहे बरं हां. मला एक गोष्ट सांग, एकूण पक्षी जे असतात, हे कसं काय बनतील रे? मला सांग बरं. हे जे एकूण बघा आता सरळ-सरळ नियम लावायचे. एकूण पक्षी असा विचार करा, एकूण पक्षी केव्हा होऊ शकतील? जेव्हा हे नदीकाठावर असलेले पक्षी, नदीवाले पक्षी प्लस घरट्यातले पक्षी, ठीक आहे, प्लस ते भटकंतीवाले यात्री पक्षी, शोध यात्रेवाले पक्षी, ठीक आहे. हे जेव्हा एकत्र तुम्ही करणार, तेव्हाच ते एकूण पक्षी मिळेल ना रे. ते एकूण पक्षी म्हणजे किती? एक्स. अरे वाह, वाह, वाह! सर नदीकाठी किती पक्षी? x/4. अरे एकच नंबर. घरट्यातले पक्षी? सर x/5 सर. आणि प्लस शोध यात्रेवाले किती? तर 33. काही जात नाही है का? खरं सांगतो मी या प्रश्नामध्ये. अब देखो इसको आप अच्छे से लिख लेना, मैं जरा इसको ऊपर कर रहा हूँ बच्चा, है ना? देखो आपको मैं अच्छे से बता पाऊँ करके. आता बघा काही नाही. आता काही जात टेन्शन नाही घ्यायचं. आता बघ तिरपा गुणाकार कर यांचं काय x गुणिला 5, 5x, 4 गुणिला x, 4x भागीला 4 पंचे 20. आता 5x प्लस 4x किती होतात? 9x भागीला किती? 20 बरोबर 33. आता मला सांग हे x, x भाऊ-भाऊ आहेत. हा इकडे येणार प्लस आहे तर मायनस झालं. तर काय होणार? x मायनस 9x/20 बरोबर 33. आता याच्या खाली काय नाही म्हणून 1 असते की नसते? अजी हो, बिलकुल असते. मग कसं असते पाय. आता याला पण तिरपा गुणाकार कर. x गुणिला 20 म्हणजे काय असते? 20x मायनस 9 गुणिला x 1 किती? तर 9x भागीला किती रे बाळा? तर 20 बरोबर किती? 33. आता 20 मधून 9 गेले 11x भागीला 20 बरोबर 33. आता हा 11x हा 20 भागीला येते इकडे जाणार तर गुणाकारात होणार. 33 गुणिला 20. आता मला सांग हा 11 गुणाकारात आहे तिकडे जाईल तर काय होईल? इकडे जाईल तर काय होईल? 33 गुणिला 20 भागीला काय? 11 होणार कारण की इकडे गुणाकारात आहे. 11 एक 11, 11 तिर्री 33 आणि 30 20 किती होतात? x 20 into 3 किती? तर 60. हा तुमचा उत्तर नाहीये बरं. पर्यायात राहते. आहे का पर्यायात असं 60 उत्तर? हां, किस्मत बरी आहे हां, 60 उत्तर नाहीये. हा 60 काय झालं? एकूण पक्षी जे आहेत तुमच्याकडे त्याची रक्कम झाली. पण त्यांनी विचारलं काय तुम्हाला? की विचारलं आहे, की घरट्यामध्ये किती प्राणी आहेत सांगा म्हणते. घरट्यात. आता घरट्यामध्ये किती प्राणी आहेत रे? आपण बघितलं होतं ना घरट्यामध्ये किती प्राणी आहेत? 1/55 1/55 ठीक आहे. तर 1/55 कसं काय काढता तुम्ही? कोणाच्या? एकूणच्याच ना. म्हणजे x भागीला 5 तर x ची व्हॅल्यू किती आली होती तुमची आत्ताच? आत्ताच काढलत ना तुम्ही x ची व्हॅल्यू 60. तर मग किती रे? बघ ना 60 भागीला 5 तर किती जा 60 होतात 5 12 जा. तर उत्तर तुमचं काय राहणार? घरट्यात 12 पक्षी म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक सी हा तुमचं उत्तर राहणार. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्नच तुम्हाला असं समजा की 1000-2000 मुलांच्या समोर घेऊन जातील. हा खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे हा समजा. क्यों बच्चा? क्योंकि मैं सच बता रहा बहुत से बच्चे ऐसे सवाल को छोड़ देते. आणि बेसिक आहे ना रे यामध्ये. काही खूप कठीण आहे का? बघा बेसिक समजा ना रे. काय आहे याच्यामध्ये सांगा. बघा मला एक गोष्ट सांग. जर मी याला पद्धतशीर अजून सांगेन. थांबा याला छोटा करतो. है ना? आता बघ. सीधा पॅटर्न काय आहे? की एकूण पक्षी माहीत नव्हते तुम्हाला. तर काय केलं तुम्ही? एक्स कन्सिडर केला ना का?
हा, नदी किनाऱ्यात किती बसले होते? 1/4 कोणाच्या? एकूण पक्ष्यांच्याच ना, बनून x/4. घरट्यात किती बसले होते? 1/5 कोणाच्या? एकूण संख्याच्या, एकूण पक्ष्यांच्या x/5. शोध यात्रेला किती जण गेले का? 33. बस. आता त्याच्यामध्ये आता तुम्ही जर यामध्ये प्रमेयामध्ये अगर सपोज मांडणी केली ना रे, हा प्रमेय आहे तुमचा प्रमेय. या प्रमेयामध्ये थेरम मध्ये जर तुम्हाला मांडणी करता आली, बस काम खतम. आता एकूण पक्षी कोणापासून बनतात रे? कोणापासून बनतील एकूण पक्षी? एकूण पक्षी म्हणजे नदीकाठी असलेले, घरट्यात असलेले आणि शोध यात्रेमध्ये गेलेले, यांची एकूण बेरीज कराल तर एकूण पक्षी बनतात. आणि बस त्यांना जे आपण मानलं होतं ते व्हॅल्यू पुट करायची, ऍड, तिरपा, गुणाकार जे काही असतात सगळं काही खेळ करायचे इथे आणि त्यानंतर x ची व्हॅल्यू भेटेल म्हणजे एकूण पक्षी मिळतात. पण तो तुमचं उत्तर नाही. घरट्यात किती पक्षी असतात? तर x/5. व्हॅल्यू तुम्ही पुट केलं x ची किती? 60/5. किती जा? तर 12 जा. तर 12 पक्षी घरट्यात आहेत. बस काम खतम. टेन्शन काही घ्यायचं नाही. ठीक आहे? तर पहा नेक्स्ट प्रश्न पाहेगा 48 वा. 48 वा प्रश्न काय म्हणते? मोठा जबरदस्त आहे 48 वा प्रश्न. पाय काय की एका बागेची लांबी 1000 मीटर आणि 500 मीटर रुंदी आहे. एक सायकल स्वार या उद्यानाला 3 किलोमीटर प्रति तास वेगाने 10 फेऱ्या पूर्ण करण्यासाठी किती तास वेळ लागेल म्हणते का? काही जास्त टेन्शन नाही घेवायचा. आता मला एक गोष्ट सांग, सीधा सीधा अगर सपोज मैं सोचू बच्चा, है ना? तर आयत म्हणजे असाच राहते का नाही? लांबी आणि रुंदी आहे म्हणजे टेन्शन काय घेवायची गरज नाही. लांबी किती आहे का? तर 1000. रुंदी किती आहे जी? तर 500. ठीक आहे. याच एक सायकल सवार असा समजा कल्पू आपला हा कल्पू सायकल चालवते मस्त असा टिंग टिंग टिरिंग टिंग टिरिंग 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 असं जाते असं जाते असं जाते असं जाते असं जाते असा असा किती वेळा जाते? 10 वेळा फेऱ्या मारते. आता 10 वेळा फेऱ्या मारणार बाउंड्रीवरच मारते का पुराच्या पुरा आयत्या भर मारते? बाउंड्री भरच मारणार. बाउंड्रीवर मारणे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही बच्चा, तर परिमिती. कोणाची परिमिती? आयतची परिमिती. आयतची आणि आयतची परिमिती काय असते? 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. आणि त्याचे 10 चक्कर मारले त्याने. किती चक्कर मारले फेऱ्या? तर चला नंतर सांगतो तुम्हाला. चला. तर मी सांगतो मला सांगा 2. लांबी किती आहे रे? 1000. रुंदी किती आहे रे? 500. ठीक आहे. अरे 1000 प्लस 500 किती सर? 1500. ठीक आहे ना. 15 दुने 30 आणि ते 2 शून्य म्हणजे 3000 त्याची परिमिती आहे. काय आहे? परिमिती आहे. आता मला सांग सीधा सीधा तर त्यांनी जे फेऱ्या मारल्या, त्या फेऱ्या मारल्या. एक फेरी एक फेरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आयतची परिमिती असते. आयतची परिमिती ह्या बिलकुल गोष्टी बारीक-बारीक आपल्याला समजलाच पाहिजे रे. एक फेरी म्हणजे दुसरी तिसरी काही नसून आयतची परिमिती आणि आताच तुम्ही काढलं आयतची परिमिती किती? 3000. म्हणजे एका फेरीमध्ये तो 3000 मीटर सायकल चालवते. 3000 मीटर अंतर सायकल चालवते. समजलं का? म्हणजे सीधा-सीधा तर 10 फेऱ्यांमध्ये किती चालवल? असा प्रश्न नाही आहे. हा पहिले आपल्याला काढावा लागेल तो अंतर किती कापत आहे. बरं? ठीक आहे. म्हणजे सीधा-सीधा असा समजत नसेल तर एका दिवसात तो 3000 अंडे खाते, तर 10 दिवसात तो किती अंडे खाणार? हा प्रश्न आहे. प्रश्न म्हणजे तसा नाही आहे, पण इथं पहिले करावं लागत आहे. ठीक आहे. तर एका फेरीमध्ये 3000, 10 फेरीत काय 1 शून्य लावा ना का खतम काम करा. समजला का? म्हणजे इतकं अंतर झालं त्याला कापणे आहे. अंतर. ठीक आहे. आणि आता तुम्हाला गती दिली आहे का त्याची? हो. 3 किलोमीटर प्रति मिनिट आहे की तास आहे रे? थांबा मला बघू द्या जरा प्रश्न कारण की मी प्रश्नपत्रिका नाही आणली आहे. पीडीएफ फाईलमधून बघत आहे मी. पूर्ण किती तासात केलं म्हणते किलोमीटर प्रति तासच दिला है आणि ते पण मीटर. ओके, ओके. कोई दिक्कत नहीं बच्चा, कोई दिक्कत नहीं इसमें. अब ध्यान दे, ध्यान दे, ध्यान दे. ठीक आहे. हा मीटरमध्ये आहे आणि हा अंतर आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेळ जे दिला आहे ना बच्चा, इथे थोडंसं वेळेमध्ये बघा. 3 किलोमीटर प्रति तास आहे. तास आहे आणि तुम्हाला विचारलं आहे सॉरी, सॉरी हा वेळ नाही आहे बच्चा, हा वेग आहे हां. वेग आहे तुमचा 3 किलोमीटर प्रति तास. मान्य कराल? अंतर तुम्हाला मिळालं 3000 मीटर. तर वेळ काढणं खूप मोठी गोष्ट आहे का? टाईम स्पीड इक्वल्स टू काय असते? डिस्टन्स अपॉन टाईम. सर इंग्रजीमध्ये काय सांगता जी आम्हाला? ठीक आहे पाय. तर गती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अंतर भागीला वेळ असते. विचारलं काय तुम्हाला? वेळ विचारलं ना? तर वेळ इकडे न्या, गती इकडे आणा. म्हणजे वेळ बरोबर अंतर भागीला गती. तर अंतर किती आहे जी तुमच्या? अंतर किती आहे? तर 30,000. अरे पण हा मीटरमध्ये आहे आणि हा किलोमीटर प्रति तासामध्ये आहे. पहिले मीटरच्या किलोमीटरमध्ये रूपांतर करा
आता मीटरच्या किलोमीटरमध्ये रूपांतर करणं म्हणजे काय, तर 30,000ला भागीला 1000 करा, 0000 मेला म्हणजे 30 किलोमीटर झाला तो. किती किलोमीटर झाला रे? 30 किलोमीटर. क्या ये बात क्लियर हुई सभी को? बघा ह्याच सगळ्या बारीक-बारीक गोष्टी असतात आणि तुम्ही इथेच गलती करता. ठीक आहे? तर अंतर किती? तर 30 किलोमीटर आणि गती किती? तर 3 किलोमीटर प्रति तास. जेव्हापर्यंत हा तुम्ही किलोमीटरमध्ये रूपांतर केलं नसतं, तेव्हापर्यंत तुम्ही भागाकार करूच शकला नसता. हा लक्षात ठेवा. वरच्या किलोमीटर आहे तर खालच्या किलोमीटर मधलाच पाहिजे. वरचा मीटर आहे तर खालच्या मीटरमध्येच पाहिजे होता. हा जर मीटर प्रति सेकंडमध्ये राहिला असता तर मी मीटरच ठेवलं असतं. ठीक आहे? आता 3 किती जा? 10 जा. तर वेळ किती लागेल त्याला? 10 तास लागतील. खतम काम. पायात बसत म्हणा. पर्याय क्रमांक बी. चिल्लर काम होता का हा? काही जास्त टेन्शन घ्यायचा होता का याच्यात? नाही. ठीक आहे? फक्त काय समजलं पाहिजे आपल्याला, की मीटरच्या स्वरूपामध्ये दिलं आहे. काय? तर अंतर. गती कशाच्या स्वरूपामध्ये दिली आहे? किलोमीटर. त्याला रूपांतर करा, खतम काम. आणि जेव्हापर्यंत तुम्ही त्याला रूपांतर करणार नाही, तेव्हापर्यंत समोर जाण्यात काही अर्थच नाही. हा लक्षात ठेवा. आणि एक दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर एक फेरी कंप्लीट करणे म्हणजे परिमितीच्या आयत म्हणजे सॉरी आयतच्या परिमिती कंप्लीट कर. समजलं का? ओके. चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया बघ रे. 49 म्हणजे 49 प्रश्न सांगू का? ठीक आहे सांगतो. थांब पाय. 49 प्रश्न काय? सर एकच नंबर प्रश्न आहे जी. काय म्हणते हा? जर 18-18 भागीला 18 गुणीला 6 बरोबर x तर x बरोबर किती? मी म्हणतो का? अरे मी म्हणत आहो का? नाही प्रश्न म्हणते. पाय आता मला सांग 18-18 आता बहुत से पोरं काय करतात सर 18-18 शून्य भागिले 18 गुणिले 6 हो बया टेन्शन असा काही देवाचा नाही दुसऱ्याला ना स्वतःही नाही घ्यायचा बरं. पाय पहिले बदमाशचा यूज करा. अरे बदमाशचा यूज रे बदमाशचा यूज कसा करतात माहित आहे ना? ठीक आहे. तर x बरोबर किती म्हणते हा? x बरोबर किती? म्हणजे याची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. पहिले बदमाशचा यूज करणे बॉडमास आ भागीला याच्या पहिला यूज करा काय? तर 18 मायनस आता 18 भागीला 18 म्हणजे किती? अरे 18 भागीला 18 म्हणजे एकच होणार ना मायनस 1 होणार. मान्य कराल? गुणीला 6 बरोबर x. आता त्याच्यानंतर मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे 18 मायनस 1 गुणीला 6 म्हणजे किती? 6 बरोबर x. तर 18 तून 6 गेले किती जी? 12. x ची व्हॅल्यू 12. उत्तर कोणता पर्याय क्रमांक तुमचा? सी बच्चा. ओके. चलो देखो. नेक्स्ट प्रश्न बघूया आता 50 काही जास्त नाही राहिले आहेत. खतम आहे आता. है ना? बघा बच्चा 50वा प्रश्न काय म्हणत आहे 50वा प्रश्न 125.56 गुणीला 0.001 अशा वेळेस तर काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं का पहिल्या फुरसतमध्ये का करायचं पाय पहिल्या फुरसत बहुत से पोरं चालू होतात 125.56 गुणिले का नाही सर 0.001 आणि 1 6 6 1 5 5 1 5 5 1 2 2 1 1 1 प्लस मग ह्या असे बये पिसे असे दिमाग लावत राहते तसा कायसाठी एवढा दिमाग खराब करायचा का? हा एक न गुणाकार करा. मी काय सांगितलं होतं दशांश संख्या दिसली रे दिसली दिमाग खराब पहिल्या फुरसतमध्ये काय करा? पहिल्या फुरसतमध्ये काय कराल? ह्या पॉइंटला विसरा नका आणि हा एक सोबत गुणाकार कोणत्याही संख्येला जर तुम्ही एक ना गुणाकार कराल तर तेच संख्या राहते ना म्हणजे काय उत्तर राहील तुमचं पाय तुमचं उत्तर काय राहील रे याचा तर 1 2 5 5 6 तीच संख्या पण एक गोष्ट लक्षात ठेवायच्या पॉइंटला विसरल्या होत्या त्याला पक्काच नाही विसरावायचा. आता आठवण करा त्याची कितीच्या अंक संख्यानंतर आहे तर 1 2 संख्यानंतर आणि इकडे 1 2 च्या नंतर 3 4 5 5 संख्यानंतर आहे का नाही आहे तर मग इथून मागे 5 अंक जा 1 2 3 4 5 म्हणजे तुमचा उत्तर राहील 0.125 5 6 हा तुमचा उत्तर बच्चा. बघा बरं कोणता आहे तो आहे का तर पर्याय क्रमांक डी. खत्म. समझ रहे हो क्या बच्चा? कुछ नहीं है रे इसमें रे पूरा चिल्लर काम है रे इसमें रे आहे का नाही पाय बरं पायता फुकटाचे भेटले का नाही भेटले आपल्याला मस्त मार्क 15 मार्क फुकटात नाही 15 मार्क नाही भेटले आपल्याला किती मार्क भेटले का? एक प्रश्न कितीचा है 1.25 चा. ओ अब मेरे को एक बात बताओ अगर सपोज 1.25 इंटू मुझे 10 करना है 10 प्रश्न होते ना रे जर 1.25 इंटू मुझे अगर सपोज 10 करना है तो 0 को भूल जाओ 10 प्रश्न झाले ना आतापर्यंत शून्याला विसरा म्हणजे 125 ला 1 ने गुणाकार करणे म्हणजे किती 125च होतात की नाही होत मग पॉइंट नंतर अंक किती आहे सांग असा विचार नाही करायचा इथे इथे काय विचार कराल की एका अंकानंतर शून्य आहे म्हणजे सॉरी एकच शून्य आहे तर पॉइंट हा गुणाकारामध्ये एक अंक समोर जाते म्हणजे 12.5 म्हणजे 12.5 तुम्हाला मार्क भेटले आतापर्यंत आता अजून 12.5 मार्क भेटणे जरुरी आहे ठीक आहे चल पाहू आता चला हा ठीक है देखो बच्चा देखो बस ये समझाना था
इन चीजों को पकड़ा कीजिए की कैसे हमें इसको डील करना है करके. दशांश संख्यांचा ओव्हरऑल आपण सगळं अभ्यास केला है बच्चा. ओके, तो देखा जिसने अगर सपोज किसी ने वीडियो नहीं देखा होगा वो तो जाके पहले देख लीजिए. और हमारा कंटेंट कुछ भी अच्छा लग रहा है तो हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर कीजिए. और जिन्होंने ऑलरेडी कर चुके हैं ना वो डबल से मत कीजिए. आप वो डबल करते हो इसलिए अनसब्सक्राइब हो जाता है यार, ऐसा मत करो. ठीक है, आप ध्यान दो ध्यान दो. त्याच्यानंतर प्रश्न कोणता होता? 51वा प्रश्न पहा आता सुरू झाला आपला. चिल्लर चिल्लर प्रश्न पाय 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 3/8 भागाकार अजून म्हणते बया. 5/4 म्हणजे 5/4 मायनस 3/8 ठीक आहे प्लस 3/4 बरोबर काजा ना, असा प्रश्न म्हणते. का होते? मला एक गोष्ट सांगा, बदमाशच्या हिशोबाने पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा ना. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. ब्रॅकेट सॉल्व्ह करताना काय विचारात घ्या, लक्ष द्या बघा. समोर जाताना इथेच विचार करायचा. समोर काही असं फालतू 10 वेळा लिहित नाही बसायचं याला. काय 4 इथं 8 दिसत आहे ना, या 4च्या ठिकाणी 8 कसं येईल ना रे? गुणीला 2 केला. जर इथं खाली 2 रुपये चॉकलेट वाटलं तर वरती पण 2 रुपये चॉकलेट वाटायला लागेल ना. म्हणजे 3/8 भागीला काय 5 दुने 10 भागीला 4 दुने 8 मायनस 3/8. आहा सर, आता एकच नंबर छेद समान झाला तर अंश मस्त मायनस होणार हो. मारणार तर मग त्याला 3/8 भागाकार 10तून 3 गेले 7/8 बस हटॅक काम. आता हा भागाकार आहे. भागाकारच्या म्हणजे ज्या कुठल्याही संख्येच्या समोर भागाकार असते त्याचा उलटा पालटा होत असते आणि गुणाकारात चिन्ह येते. हा लक्षात ठेवायचा. गुणाकार आणि हा 8/7 प्लस 7/4 बच्चा 8 मेला तर हा 3/7 अजून उरला. लक्ष दे 3/7 उरलं प्लस 7/4. क्या ये बात क्लियर हुई यहां तक सभी को, है ना? अब चीजों को समझो बच्चा, सब चीजों को समझो. पर्याय पहा बरं आता अननेसेसरी तुम्ही बघाल ना टाइमपास करण्यात अर्थ नाही. टाइमपास करण्यात, कारण की बघा इथं 7ला 4ला काय ओव्हरऑल 7 4 याचा एलसीएम अगर काढाल तर 28 येते. कारण की बघा एक जरी मूळ संख्या असली तर अननेसेसरी समोर जाण्यात काही अर्थ नाही. तर ठीक आहे 7 चौ किती 28 होतात. ठीक आहे, तर पर्यायामध्ये 28 कुठे आहे बघा रे? खाली खाली छेदामध्ये 28 कुठे आहे? डी. बस खतम काम, टाइमपास करायची गरज नाही. ठीक आहे, तर डी तुमचा उत्तर. हा तोंडी सांगितलं मी. ठीक आहे, पण आता ऍक्च्युअल मध्ये करून पाहिजे तर बघा 3 च असा तिरपा गुणाकार करतो आपण. 3 च 12 7 7 जा 49 डिवाइड 7 च 28 पाय ना ग 28 आलाच होता खाली इकडे. आता वरचं नाही कराल तरी काय फरक पडते? 12 आणि 49 किती होतात रे बाबा? अरे इथं प्लस आहे की मायनस आहे रे? 1 मिनिट बच्चा. देख रे बच्चा, देखा ऐसा होता है मेरे साथ आजकल. इथं 3 आहे ना, मी इथं 7 लिहिलो का. असा दिमाग चाले नाही माझ्या आजकाल काका. अरे पाय 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 आपला उत्तर तर बरोबर चालतं का? टेन्शन नाही आहे, दिमाग खराब. हा किती तर 3/4 हो. हा किती तर 3/4 इथं 3/4च लिहायचा होता. तर 7 तिरी किती बघा 3 च 12 7 तिरी 21/7 च 28 म्हणजे हा तुमचं उत्तर 33/28. इतका करायची गरजच नव्हती. डायरेक्ट इथल्या इथंच तुम्ही करत होत्या. झालं? ठीक आहे, चलो नेक्स्ट देखो बच्चा. 51वा झाला, 52वा पाहू मस्तपैकी. डिडिंग डिंग 40 50 60 याची लसावी आणि मसावी यांच्यातील बेरीज सांगा म्हणते. कालच आपण मस्तपैकी बघितलं ट्रिक याची. कसा कोणाची? लसावीची. काय 40 50 60. आता बहुत से शिक्षक काय सांगतात, शिक्षक थोडा बहुत से मुलांनी काय अभ्यास केला, कशा पद्धतीने लसावी काढावची सर मसावी काढा. मला एक गोष्ट सांग, इथं 0 0 0 तिन्ही ठिकाणी दिसत आहे म्हणजे 100% 10 भाग जाईल का नाही जाईल? मोठ्यात मोठी संख्या पावाची. अदू बसल काम ना धंदा. ठीक आहे, 9 च हा ठीक आहे, 9 5 हा ठीक आहे, 9 सक हा ठीक आहे. समजला का जी? आजी समजला का नाही समजला? आता आता समोर कोणती तरी संख्या आहे का जी तिन्ही संख्याने भाग जाते? नाही जात. आता हे एकमेव अशी 10 संख्या आहे जे तिन्ही संख्याने भाग जाते. म्हणून याची मसावी भेटली मला. डिडिंग डिंग किती आहे मसावी? 10. समजला का? 10 तुमची मसावी आहे. ठीक आहे, आता लसावी काढावची आहे हो. काय आता तिन्ही संख्या नाही जात तर 2 संख्या तरी जात असतील हो. कशाने जातात सर? 2 ने जाते. मारणार का मग 2 2 जा 5 जसा तसा 2 3 जा. सर 3च्या 3ही मूळ संख्या आल्या. बहुत से पोरं काय करतात? सर 2 1 जा 5 3 जा. मग 5 1 जा आणि 1 हा 3 आणि मग 3 1 बे. इतका टाइम आहे का रे आमच्याजवळ? हा करत बसावची गरज नाही रे बाबा. डायरेक्ट काय करायचं बघा 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 बघा. डायरेक्ट काय करायचं इथे? आता हे जर मूळ संख्या आले सगळेचे सगळे बस इथूनच सी करून टाका. म्हणजे हा लसावी झाली तुमची. म्हणजे लसावी किती राहणार? पाय इकडे सांगतो म्हणजे बेरीज करायला बरं होईल मला. लसावी किती? 10 गुणीला 2 गुणीला 2 गुणीला 5 गुणीला 3. सर एकच नंबर कामजी. हा पाय 5 दुने किती होतात? 10. हा तर 10 होतेच
आणि बे तिरी किती तर 6. तर 10 100 आणि गुणीला 6 म्हणजे 600. सर 600 आणि याची बेरीजच विचारलं तुम्हाला लसावी मसावायची. 600 न 10 किती? 610 तुमच्या उत्तर. खट्या क्या बात क्लिअर हुई बच्चा? 610 तुमचा उत्तर. 600 आणि 10 म्हणजे 610 आहे का पर्याय? पर्याय क्रमांक कोणता रे? सी. समजलं का? चलो नेक्स्ट प्रश्न बघा रे. काही टाइमपास नको करायचा त्यामध्ये हा. लसावी भसावीमध्ये बहुत से मुलं बहुत से टीचर्स पण टाइमपास करतात बरं. ठीक है? क्यों जरूरी है क्या रे बच्चा 2 से चालू करना है करके? नाही सांग ना त्याची लसावी काढत असताना काय जरुरी आहे का 2नेच लसावी काढत बसाल तुम्ही म्हणून टाइमपास करायसाठी तिथे? चल ध्यान दे. अब देख 53 काय रे टेन्शन असणार 10 मीटर लांबी 8 मीटर उंची 30 सेंटीमीटर जाडीची भिंत बांधण्यासाठी 20 × 15 × 10 सेंटीमीटर मिली असलेल्या किती विटा लागतील? मी सांगितलं होतं. एखादी गोष्ट किती लागते, किती विटा, किती टाइल्स हे सगळ्या गट्टू गुट्टू आपण अभ्यास केला होता ना रे. नॉर्मल जेव्हा आपण नवोदयाचा अभ्यास करत होतो तेव्हाची गोष्ट आठवा. नॉर्मल काय अभ्यास केला होता आपण? एखादी गोष्ट किती लागणे, किती फरशा लागत आहेत, किती गट्टू लागत आहेत, किती ढोकळे लागत आहेत, हे सगळ्याचे सगळे कसं काढतो आपण? मोटलू मायनस पतलू. मोटू मायनस मायनस नाही सॉरी मोटू भागुला पतलू. आता मोटू कोण होगा? दीवार. दीवारचा एरिया हो दिवारीचा एकूण क्षेत्रफळ दिवारीचा भागीला सॉरी ठीक आहे. आणि काय म्हणता येईल त्याला? पतलू म्हणजे कोण? विटाचा. विटाचा. काय बात क्लिअर हुई क्या? म्हणजे सीधा सीधा सांगायचा उद्देश काय? तर याचं घनफळ दिवारीचा घनफळ भागीला विटांचा घनफळ. तीनही आकार जे तुम्हाला दिले आहेत लांबी, रुंदी आणि उंची तर नेहमी लक्षात ठेवायचं त्याचा घनफळ घेणे. कोणाचं घनफळ? मोटूचा घनफळ भागीला पतलूचं घनफळ. मोटू कोण? तर दिवार. पतलू कोण? तर विटा. विटापासून दिवाल बनवतेस का दिवालीपासून विटा बनवतेस बया? तर मोठा कोण राहणार आहे? दिवार. मग ठीक आहे. तर दिवालीचा माप किती आहे का? तर 1000 गुणीला 800 गुणीला 30 भागीला किती जी? विटायचा सांग ना तर 20 गुणीले 15 गुणीले 10. आता मारा काटा मिटा करा. मारा पिटी पाय आता. 0 0 मेला 0 0 मेला. आता पाय 3 1 3 3 5 15 हो का? ठीक आहे बरं ठीक आहे. पाय 5 1 5 5 दुने 10 नाही 2 शून्य जसेचे तसे. आता पाय बे 1 बे बे 1 बे म्हणजे हे 2 शून्य म्हणजे 100 गुणिले 8 म्हणजे किती? अजून एक काहीतरी असलच सांगतो मी तुम्हाला. हा 8 9 80 हो बरं. तर 100 गुणिला 80 म्हणजे किती? सर 8000 का नाही विटा लागतील जी हो का? तर मग कोणता पर्याय हो? तर सी. तर मग समोर जाऊ का? तर हो. तर पाय तर 54वा प्रश्न पायगा मस्त समजून घ्याल त्याला जर नसेल समजला तो कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. काटा पिटा हे खूप महत्वाचं आहे बरं. ओके. अब देख बच्चा आता 54वा प्रश्न काय आहे तुमचं रे? खतम करूया झालाय ऑलमोस्ट. 54वा प्रश्न तुमचा आहे की 0.4 ठीक आहे. फक्त तुम्हाला 3 ते 4च प्रश्न असे राहतील गणितामध्ये. 3 पण नाही. 2च प्रश्न असे की जे थोडंसं असं वाटतील की नाही ते कठीण आहे. पण ते कठीण नसतात रे. ठीक आहे. बघ 0.4 मी सांगतो त्याच्याबद्दल 0.4 भागीला 0.2 ठीक आहे गुणीला 0.2 बरोबर किती म्हणते? पाय टेन्शन काय घेवायचा नाही. बदमासचा इस्तेमाल करा. बदमासचा उपयोग करत असताना बदमास म्हणजे बडमास नाही तर भलताच बदमास समजाल आता हा पाय काय गा 0.4 भागीला बदमास म्हणजे हा ब्रॅकेटचा यूज कर. तर 0.2 गुणिले 0.2 म्हणजे 2चा वर्ग किती? 4. पॉइंट किती अंकानंतर आहेत? 1 आणि 2 तर 2 अंकानंतर 2 तर आहेत नाही जी. एक शून्य लाव म्हणजे 2 झाले. आता झाला हा 0.4. राईट सर 0.4 भागिले का नाही 0.04. पण सर हा वरती का नाही 5 पॉइंटच्या नंतर एकच अंक आहे ना खाली 2 अंक आहे. हा बॅलन्स नाही आहे सर. बया बॅलन्स करणं काय रडतेस? पाय बॅलन्स कर. बॅलन्स कसा करायचा का? काही टेन्शन घेवायचा नाही. फक्त बघा जास्त अंक कुठे आहेत? पॉइंटच्या नंतर कुठे आहेत? खाली आहेत. पॉइंटच्या नंतर 1 2 आहेत. वरती किती आहेत? एकच आहे. तर काही टेन्शन नाही घ्यायचं. वरती एक शून्य लावा. खाली लावायची गरज नाही. पॉइंट मेला म्हणजे उरला का 40 भागीला 4. अरे कुछ गलती किया क्या रे मैंने? ध्यान दे ध्यान दे ध्यान दे ध्यान दे ध्यान दे.
देखो बच्चा, इसमें गलती लिखने में मेरी क्या हुई, की हा 0.4 होतं, खाली 0.04 होता. तुम्ही काय केलं, खाली 2 अंकानंतर म्हणजे सॉरी पॉइंट नंतर 2 अंक आहेत, वरती एकच अंक आहे, तर वरती पॉइंट नंतर 2 अंक बनवण्यासाठी 1 शून्य द्या. झालं? तर हा पॉइंट तुमचा मरण पावला. तर काय झाला हा 40 भागीला मात्र 4. 04 म्हणजे 4च असते आणि 4 कितीच्या 40? 10च्या 40 तुमचा उत्तर. 54चा उत्तर किती राहिलं तुमचा? 10 आहे का? हो. तो पर्याय सी तुमचा उत्तर बच्चा. ओके? तो देखो, देखो मेरे पास पेपर नहीं है बच्चा, मैं ये सिर्फ क्या बोलते हैं पीडीएफ फाइल से मैं आपको पढ़ा रहा अभी, हाँ? अब देखो कोणता सुरू होता रे आपला? हां? कोणता झालं तर 54वां ना? 55 बापा 55 8 अब तक 55 नहीं अब तक 56 है. 56 आने के बाद बोलता ठीक है. खालीलपैकी कोणती पदावली उत्तरे 20 नाही म्हणते. अरे आता हा पर्यायामधूनच मी नाही पाहू शका का? आता थांब, आता मी लिहून देतो तुम्हाला पर्याय. म्हणजे तुम्हाला समजायला खूप बरं होणार. बघ हां. काय आहे हा? बघ, बघ. पर्याय लिहून देतो की 20 नाही, उत्तर ज्याचं 20 नाही म्हणते. हा 40 पहिला पर्याय आहे 40 मायनस 80 भागीला 4. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 16 अधिक 20 भागीला 5 आणि तिसरा पर्याय आहे 8 अधिक 3 गुणिला 6 मायनस 2 गुणिला 3. ओके. आणि चौथा पर्याय आहे 15 अधिक 2 भागीला 1. अब सीधा-सीधा ध्यान दे. या पर्यायापैकी कोणाचं उत्तर हा 20 येणार नाही, असा मी म्हणत नाही, असा प्रश्न म्हणते. समजला का? अरे समजला का गा? ठीक आहे. तर मी का म्हणतो 20 हो का 10 हो रे? थांब पाहू दे मला, आता त्याला दिसूनच नाही राहिलं. ठीक आहे. 1 मिनिट बच्चा. 1 मिनिट. देख बच्चा पर्यायावरून समजावायचा का पर्याय. शेवटून सुरू करू का मी? काय कसा पहा कुठूनही सुरू कर. पाय. आता पाय. हा 80 भागीला 40 करजो. तर का होईल गा 4 दुर्री अरे हा तर 40 मायनस 20 म्हणजे 20च होणार आहे. आम्हाला का पाहिजे 20 उत्तर नाही पाहिजे. सॉल्व्ह करणार बच्चा. हां, ठीक आहे. इक्वल्स टू आता 20 भागीला 5 म्हणजे 4 तर 6 अधिक 4 हाही 20च होते. 8 नाही. आम्हाला काय पाहिजे? 20 आलं पाहिजे असं नाही. आम्हाला काय झालं पाहिजे 20 न येणारा पाहिजे. ठीक आहे. तर हाही कॅन्सल, हाही कॅन्सल. आता हा पाय. आता 8 अधिक 3 छक 18 मायनस 2 तिरी 6 10 18 अरे हाही 20च होते जी हाही कॅन्सल आपला. आपल्याला न येणारा पाहिजे बरं हां. न येणारा ठीक आहे. अरे सर हां, तो भाई झाला ना का 3 नाही आहेत. तर मग चौथा काय राहील? उत्तरच राहील. कसा पाय 15 अधिक 2 भागीला 1 म्हणजे काय 2 असतं. किती होतात 17. हा का 20 होते का इक्वल? नाही. म्हणजे हा तुमचा उत्तर. डी पर्याय तुमचा उत्तर बच्चा 55चा. ओके. नेक्स्ट बघा 56वा बघा. 56 56वा 56 अब तक 56 र नाना पाटेकर अब तक 56 125 ग्रामच्या मी म्हणतो का नाही 125 ग्रामच्या 10% च्या 5% म्हणजे किती? मी म्हणतो का बया मी नाही म्हणा प्रश्न म्हणते. आता 125 म्हणजे का होते? ते 125च होतेत ना का? ग्राम. च्या म्हणजे गुणीला. 10% म्हणजे 10 भागिले 100. च्या म्हणजे पुन्हा गुणीला आणि 5% म्हणजे 5 भागिले 100. जिथे टक्के दिसले तिथे 2 टक्के लावून टाकणे कामच खतम. ठीक आहे? समजला का बेस तुम्हाले? आता पाय ना गा काही जात टेन्शन नाही घेवायचा मी. हो सांगतो पाय. पाय, 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 पाय. आता हा 0-0 मेला का नाही मेला? मेला. आता 125 गुणीला 5 कर. 125 गुणीला 5 करणे म्हणजे 625 होते. नाही तर मग असा करून पाहिजे. कसं का? 125 गुणिले 5. 5 5 25 5 दुने 12 5 1 6. 625 गुणाकारामध्ये वरची संख्या वरच्या सोबत गुणाकार होते. 10 गुणिले 100 म्हणजे सर 1000. आता खाली किती शून्य आहेत गा? 3. तर वरती 3 अंकानंतर पॉइंट लाव. म्हणजे उत्तर 0.625. सर मग उत्तर आला. हो का? किती काय? तर बी. अच्छा ठीक है. देखो, देखो आप भी बताना मेरे को कितने आपके बराबर है और कितने गलत थे करके। समझ रहे हो ना बच्चा? देखो जितना आप इसको टफ समझ रहे थे उतना टफ नहीं था यार ये पेपर। समझ रहे हो बात को? ठीक है ना? देखो नेक्स्ट अगर सपोज मैं बोलूं 56वां झाला, 57वां प्रश्न पाय रे आता. 57वां प्रश्न पाय 57वां प्रश्न. एकच नंबर अब तक 56 खत्म हो गया. 57वां प्रश्न काय म्हणते? अरे पूर्णांक 1 पूर्णांक म्हणते हा भैया. आम्हाला समजे नाही का? पाय बरं. 2 काय 2 3/5 ठीक आहे म्हणा. गुणिले 5/3 ठीक आहे जी म्हणा. भागीला 7m/5 तू एम आण नाही काही आण म्हणा होत बस. इक्वल्स टू किती जी 13 जी 13. आता पूर्णांक एक तर पूर्णांकाला
अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे काही बहुत मोठी गोष्ट नाही आहे, हो का नाही? तर चला करा मग, कसे कराल? 2 5 जा 10 आणि 10 अधिक 3 13 मेरा रिश्ता. तर 5 दुने 10 आणि 3 13 भागीला 5 गुणीला 5 भागीला 3. अच्छा ठीक आहे, ठीक आहे म्हणा. थांब. भागीला किती रे? 7m भागीला 5 बरोबर 13. अब देखो बच्चा, देखो ये ब्रॅकेट से खोल मत देना इसको, नहीं तो फिर बोलोगे भागाकार करतो मी इथे. नाही, नाही, नाही. ठीक आहे. आता पाय, पाय, पाय. आणि असंही नको कर जा, सर हा 3 दिसते वरती, 3 दिसते. माझ्या मास्तरनं मला सांगलं होतं ना, वरती ना खाली अगर सारखे अंक राहिले तर मरतेत. हो का? बया. हे असं नाही म्हणत रे बाबा. असा नको मार जा गेले. ठीक आहे. हा 5-5 जरूर मरते. हा 5 ना 5 जरूर मेला. पण हा मेला का नाही? 13 म्हणजे 13 भागिले 3 भागीला किती? भागीला किती? तर 7m. ठीक आहे. 1 मिनिट थांबा रे. पाणी पितो थोडंसं. हां. आजकाल का नाही तहानच भू लागते का? हं? का जाणं? होते आजकाल. मला तर वाटते इतका खतरनाक उन्हाळा सुरू झाला, असा वाटते कधी-कधी हा सूर्य दिमाग खराब 10-15 फूट खाली तर नाही उतरला असेल का? हं? चल पाय, पाय उतरू दे आम्हाला का करावंच आहे? 7m भागिले 5 जसाच्या तसा. आत्ता मला सांगा का, हा भागाकाराचं चिन्ह आहे का नाही? नाही, नाही. सांगा तर मला सांगा. हा भागाकाराचं चिन्ह आहे ना, त्या या भागाकाराच्या चिन्हाला का करावचा? गुणाकाराचं चिन्ह करावचा आणि ज्या अंकाच्या समोर हा भागाकाराचे चिन्ह आहे त्याला उलटा-पालटा. बास! म्हणजे कसा होईल हा? 13/3 गुणीला 5/7m आहाहा! बरोबर 13. आता पाय काटपीट होतं काय 5च्या फळ्यात 3 नाही आहेत, 7च्या फळ्यात 13 नाही आहेत. खतम का? ठीक आहे. आता पाय एक कला सांगतो मी तुम्हाला एक कला पाय. गुणाकारामध्ये वरची संख्या वरच्या सोबत गुणाकार होते, खालची संख्या खालच्या सोबत. आता पाय 13 गुणिले 5 भागीला 3 गुणीला 7m बरोबर किती रे? 13. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? क्या ये बात क्लियर हुई? देखो बच्चा, इसमें बहुत से बच्चे क्या करते हैं, है ना? आता या 13ला 5 न गुणाकार करत बसतात. कायसाठी का? काय सांगितलं होतं इक्वल टूच्या लेफ्ट आणि राइटमध्ये समान अंक दिसले तर मरतेत ना का हे? ती एकच उरला. हो. म्हणजे इथे काय उरला फक्त 5 आणि 3 21 एम इक्वल्स टू हा फक्त 1. बस खलास. पुरा खलास. मला सांग आता हा 21 एम इकडे भागाकारात तिकडे पडेल तर काय होईल? 1 गुणिला 21 एम म्हणजे काय? 21 एम. आणि एमची व्हॅल्यू विचारलं हा एम इकडे 21 गुणाकारात आहे तिकडे परल तर भागाकारात 5/21 तुमचा उत्तर होत बसेल कामधंदा पाहत बसा म्हणा मास्तर. कुठं आहे का नाही अरे बाबा? पप्पा उत्तर आहे का नाही आहे का? दिसून तर नाही राहिला मला. 5/21 बी आहे. खत्म काम बराबर. ठीक है. कभी-कभी वैसे मैं गलत रहता हूँ बोलना, है ना? ठीक है। कभी-कभी कभी-कभी हमेशा ऑलमोस्ट. चलो देखो बच्चा बराबर है? समझ में आया? अब मेरे को एक बात बताओ दूसरा चला खत्म करू रे बहुत झालं रे 58वा प्रश्न पहा. 2च प्रश्न राहिले आहेत आता 3च. 58 डिडिंग डॅंग, डिडिंग डॅंग. अमितने पहा टक्केवारीचा प्रश्न आहे. टक्केवारी नाही, नफा तोटा. अमितने एक टेबल ₹2,400 ला खरेदी केलं आणि दुरुस्तीसाठी ₹600 खर्च. दुरुस्तीसाठी म्हणजे त्याची खरेदी किंमत पहा समजूनच चाहता. दुरुस्ती पण लावा लागेल, खरेदी पण लावा लागेल, तेव्हाच त्याची एकूण खरेदी किंमत भेटेल हां. एक गोष्ट समजलंच पाहिजे. तोच टेबल अमितने ₹3,450 विक्री केला. अच्छा ठीक आहे म्हणा. म्हणजे 3,000 ला त्याने घेतलं होतं आणि 450चा फायदा झाला त्याच्या. तर नफ्याची टक्केवारी सांगा. अरे मलाच सांगा का? हं? मला एक गोष्ट सांगा. दुरुस्ती खरेदी कितीला केलं होतं त्यांनी पहिले? ॲक्चुअल खरेदी कितीला झाली होती त्याची? 2,400 मान्य कराल? त्याच्यानंतर त्यांनी दुरुस्तीसाठी किती लावलं? दुरुस्तीसाठी ₹600 लावले वाटते ना? ₹600. तर हा त्याची एकूण खरेदी किंमत किती झाली रे? ₹3,000. खकी त्याची प्रॉपरवाली खकी किती आहे? तर ₹3,000. ठीक आहे. तोच टेबल त्यांनी अमितला ₹3,450 त विक्री केला. मी म्हणतो का नाही ₹3,450 ती किती रुपये खर्च लावला त्यांनी? ₹600 लावला तरी मग नाही तर का? तर मला सांग. तर त्यांनी किती काय म्हणते का तो? विसरलो का रे मी? हे बारीक-बारीक अक्षरं दिसतात का नाही का ह्या पी-डी-एफ फाईलमधले म्हणून काही समजे नाही. 3,400 विक्री किती आहे त्याची? विक्री किंमत आहे त्याची ₹3,450 म्हणजे नफा किती झाला त्याले? पाय बरं मोठा खतरनाक आहे तो. म्हणजे खरेदी करते ₹3,000 ले आणि ₹450 तर तो निव्वळ नफा कमवून राहिला का? कसं काय? 3,400 बहुत से पोरं असे करतात. मग असं करणं, टाईमपास करणं कायसाठी काय? 450 सीधा-सीधा त्याचा नफा आहे.
तुम्हाला नफ्याची टक्केवारी विचारलं, नफ्याची टक्केवारी म्हणजे काय? तर नफा भागीला काय रे? खरेदी किंमत खकी म्हणजे मूळ किंमत गुणीला काय? 100. नफा किती आहे? 450. खरेदी किंमत किती? 3000. 3000 खरेदी आहे हां. नाहीतर बहुत से बच्चे 2400 करतात बरं. झाला सत्यानाश काम होईल. 0000 मेला आणि हा 00 मेला. तर 3 एक 3 हां आणि 3 पाची 15 म्हणजे 15% त्याचा नफा आहे का? आता होत बसेल कोणता होतो पाहत बसा. बी हो वाटते. बी पर्याय हो का? हो, बी मध्ये 15% नफा बरं. हो, नफा हो, तोटा नाही. तोही राहते 15% नफाही राहते, 15% तोटाही राहते. तर किस्मत बाकी होती म्हणून नव्हता तितकी. ठीक आहे? तर चला नेक्स्ट प्रश्न पाहू गा. सत्यानाश खतम करू. बहुत झाला हा. 59 हे 20 प्रश्न इम्पोर्टंट आहेत. या 20 प्रश्नांपैकी असा समजा कम से कम नाही तरी म्हणाल ना तुम्ही 5 ते 6 प्रश्न 100% अशा प्रकारचेच येतील आणि आपण जितके पण एक्झाम्स घेतले आहेत, ठीक है? त्यामधून 5-5 प्रकारचे प्रश्न 100% येतील म्हणजे येतीलच. आपने ज़्यादा कुछ भी नहीं किया है, ये सारे के सारे जो मैंने समझा के दिया है ना बच्चा, जितने भी अपने 3 से 4 एग्ज़ाम हुए हैं, वो सभी एग्ज़ाम के अच्छे खासे एग्ज़ाम्पल समझ लो, अच्छे खासे पैटर्न लिख के रख लो, उसी हिसाब से पेपर निकलने वाला है। ठीक है ना बच्चा? तो देखो बस आखरी वाले खत्म कर रहे हैं अभी. कमाल 8 अंकी व कमाल 5 अंकी संख्येतील फरक सांगा म्हणते. कमाल म्हणजे पहिले हा समजा. कमाल धमाल हां. तर कमाल म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही आहे, तर मोठ्यात मोठी संख्या झाली. ठीक आहे रे? तर मोठ्यात मोठी किती संख्या? 8 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 8 अंकी संख्या म्हणजे काय होगा? मी म्हणतो का? नाही प्रश्न म्हणते. किती? 8 अंकी म्हणजे 9, 9, 9, 9, 9, 9, 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि अजून कोणती? 5 अंकी. तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय रे? तर 1, 2, 3, 4, 5 याचा फरक सांग म्हणते. तर 9 शून्य, 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 शून्य 5 शून्य कोणते पर्याय आहेत पाहून टाका. 5 शून्य ज्या पर्यायात दिसतील तो तुमचा उत्तर. बस. कोणता होगा? आहे का नाही आहे? डी तुमचा उत्तर बच्चा. खलास. आणि शेवटचा प्रश्न आहे तुमचा. बघा रे फक्त 3 ते 4 दोनच असे 3 ते 4 प्रश्न तुम्हाला कठीण होते. बाकी सगळे चिल्लर होते रे. बघा काय प्रश्न आहे शेवटचा 39.7 गुणिला 10.3 ठीक आहे. मायनस 7.1 ओके गुणिला 19.7 ओके मायनस 4.1 गुणिला 10.1 बस. गडी यांचे गट पाळा फक्त. दुसरा तिसरा काही जात नको करा. फक्त गट आणि यांनी काय म्हटलं रे सीधा मला सांग. हा तर अंदाजीकरणवाला दिसून राहिला मला. काही जास्त टेन्शन नाही घेवायचा हो. अंदाजीकरणवाला प्रश्न आहे हा. पाय. 39.7 याला अगर सपोज मी म्हटलं पाय रे पाय. या 39 पॉइंट मी अंदाजीकरणचं जे शिकवलं आहे ना, कारण की उत्तर तुम्हाला अंदाजीकरणमध्ये आहे बरं. ठीक आहे काय अप्रॉक्स आहे. काय असं पॉइंट टू पॉइंट नाहीये हां. आता बघ पॉइंट नंतर मी काय सांगितलं होतं ते लक्षात ठेवायचं. पॉइंट नंतर जर एखादा अंक, पॉइंट नंतरचाच अंक जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल ना, तर त्या पॉइंटच्या आधीच्या संख्येमध्ये 1 वाढवून टाका. 39 आहे तर 40 करा बस. आता 10.3 आता मला सांग पॉइंटच्या नंतर 3 हे 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे की नाही आहे संख्येपेक्षा? हा 10च राहील फक्त. बस असाच दिमाग लावणे आहे. हो, मग का नाही तर का? 7.1 7च. 19.7 20 काहून? कारण की 5 पॉइंट नंतर 7 ही संख्या 5 किंवा 5 पेक्षा मोठी आहे. मायनस पाय ना गा टेन्शन कायला घेतेस? 4.1 सर 4च सर. 10.1 सर 10च सर. बस 40 दाही 4 से 7 दूने 1 से 40 4 दाही 40 समझला का जी? कुछ नहीं है सच्चा बच्चा समझ रहे हो क्या इसमें? ठीक है. अब मेरे को एक बात बता 400 मधून 140 गेले किती रे? तर 260 मायनस 40 कर जो 260 मधून 40 गेले 220 पर्याय क्रमांक तुमचा ए इथे उत्तर. बच्चा मैं सच बता रहा डील आप इस हिसाब से कीजिएगा है ना. देखो हे 20 चे 20ही प्रश्न महासोपी प्रश्न होते. महासोपी प्रश्न. फुकटचे मार्क होते रे आपल्याला रे. है ना? है ना? तो देखो बच्चा मैं अगर सपोज आपको फिर से गुजारिश कर रहा एक चीज का कि प्रॉपरली ये सारे के सारे पैटर्न समझ लीजिए. अच्छे से नोट डाउन करके लिखिएगा. अच्छे से प्रॉपर उसको मैनेज कीजिए. तो बोलते हैं ना रोज के रोज इसको ओवरलुक कीजिए. सच बता रहा हूं आप बहुत बेहतर बन जाओगे. है ना? फक्त गरज काय आहे तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे रे. ठीक आहे? जितकं जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल ना खरं सांगतो खूप छान तुम्ही बनाल. जर एखादा प्रश्न येत नाहीये त्याला वारंवार बघा ना रे. बघा कुठे काय बारकावे आहेत जे समजत नाहीत मला येऊन विचारा मी सांगतो ना तुम्हाला.
आपकी मदद मैं तभी कर पाऊंगा जब आप सच में वो चाहते हो कि आपकी मदद करा जाए करके। मुझे थोड़ी ना पता रहेगा कि आपको क्या चीज आ रही है, क्या नहीं आ रही है करके। अब जैसे 55-60 बच्चे हैं अपने पास, तो क्या मैं हर एक बच्चे को पूछ सकता हूँ, तुले समझ लगा रहा सांग बरं समझ ला का सांग बरं। बच्चा, आपको अगर सपोज किसी चीज को समझ नहीं है ना, तो बेशक मुझे आके पूछो, बिल्कुल पूछो, वो आपका काम है पूछना कि सर मला हा पॉइंट नहीं समझला है, तसं मला सांगा। मैं फिर से अभी देखो, वैसे भी अपना फिर से रिपीटिशन होने वाला है ना? और अब बस देखो, आज अभी तक अगर सपोज किसी बच्चे को ऐसा लग रहा है कि और फिर से वो रिस्टार्ट करना चाहता होगा, तो फिर से अपना रिस्टार्ट होने वाला है। अगर आप हमारे साथ जुड़ना चाहते हो, अजून व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल त्याला भेटतील. अजून 23 ते 24 दिवस आपल्याकडे उरलेले आहेत. आपण खूप काही छान करू शकतो. ठीक है? तो अगर सपोज़ आप लोगों को हमारे साथ जुड़ना है, कुछ ऐसे वैराइटीज़ ऑफ एग्ज़ाम्पल और सारी चीज़ें हमारे अच्छे लग रहे हैं, है ना? दिए गए नंबर पे आप कॉल करके पूछ सकते हो कि कैसे आप हमारे साथ जुड़ोगे और अगर सपोज़ हमारा कंटेंट अच्छा लगा होगा, तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर कीजिए। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच बच्चा। बाय बाय। थैंक यू।